तर पंतप्रधान मोदींकडून सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं गेलं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोदींनी एक्स पोस्ट करत त्यांचं अभिनंदन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट पाहूयात। दोन 2025च्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। त्यांचं जीवन नेहमीच समाजाची सेवा करण्यासाठी आणि गरीब उपेक्षितांना सक्षम करण्यासाठी समर्पित राहिलंय। मला विश्वास आहे की ते एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील। ते आपले संवैधानिक मूल्य बळकट करतील आणि संसदीय चर्चा वाढवतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। जिम्मेदारी है भारत के उपराष्ट्रपति की, राज्यसभा को चलाने की जिम्मेदारी है सीपी राधाकृष्णन पर और एनडीए के लिए प्राउड। तर दृश्य आपण पाहतोय, सीपी राधाकृष्णन हे निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत सीपी राधाकृष्णन हे आपल्याला चर्चा करताना दिसत आहेत। जे पी नड्डा सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत। तर आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली, निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये सीपी राधाकृष्णन हे विजयी झाले। त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। यावेळेस दोघांमध्ये चर्चा सुद्धा झाली आहे। तर सीपी राधाकृष्णन हे विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन सुद्धा केलं होतं। त्यानंतर नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात जात त्यांची भेट घेतलेली आहे। दोघांमध्ये चर्चा झाली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पगुच्छ देऊन सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन सुद्धा केलंय। हे थेट दृश्य आपण पाहतोय। नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर, विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पगुच्छ देऊन सीपी राधाकृष्णन यांचं या विजयाबद्दल अभिनंदन केलंय। यावेळेस जे पी नड्डा सुद्धा उपस्थित होते। तर जय महाराष्ट्रावरती आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये सीपी राधाकृष्णन यांचा विजयी झाला। या विजयानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली, तर सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीचे उमेदवार यांना 300 मतं मिळाली। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे विजयी झाले। त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। मोदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलंय।